आपण प्रार्थना करू. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. पवित्र सर्वसमर्थ, पवित्र सर्वशक्तिमान, पवित्र प्रेमळ आणि गौरवी देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. तुझ्या महान देण आज होली रिडीमर चर्च आणि मंडळी यांचा 95वा वर्धापन दिन साजरा करण्याची संधी तू आम्हाला देत आहेस. मोठ्या आनंदानं तुझ्या मंदिरामध्ये प्रवेश करत असताना मंदिर आणि मंडळी तुझ्या सामर्थ्यवान हातामध्ये सोपवतो आणि प्रार्थना करतो. प्रभुदेवा, मागील दिवसापेक्षा येणाऱ्या दिवसांमध्ये तुझ्या मंडळीचं गौरव अधिक व्हावं यासाठी आम्हा प्रत्येकाचा तू ताबा घ्या. त्या उपासनेचा तू चालक आणि मालक हो. तुझी कृपा आणि तुझा आशीर्वाद याद्वारे आम्हा प्रत्येकाला मंडळीतील प्रत्येक लहान थोड्याला ही प्रार्थना स्वपुत्र येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून तू आहे. आमेन.
जयकार करा यश मिळते धन्यावे मीळ ख्रिस्तासी वेदी आशीर्वादित करत असताना गीत क्रमांक 442 गीत क्रमांक 442 सुंदर देऊळ हृदय हे माझे. ते सर्व समर्थ देवा, तुला सर्व उघडी व सर्व इच्छा माहिती आहे आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नामाचा महिमा वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हेच पहिली व
मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभू आम्हावर दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा शांत करण्यात येईल असा मी तुला विनवतो. प्रभू तुम्हासह असो. आज आपल्या मंदिराचा प्रतिष्ठापनेचा दिवस आणि त्याचप्रमाणे आजचा दिवस हा ख्रिस्त राजाचा उत्सव आणि त्यासाठी निवडलेले शास्त्रपाठ शिकोर्तमान आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, हाताने उभारलेल्या मंदिरात तू वास्तव्य करीत नाहीस. आम्ही तुला विनंती करतो की तुझ्या नावाच्या गौरवासाठी प्रतिष्ठापलेल्या ह्या मंदिरावर तुझी अहोरात्र कृपा असावी. तुझे लोक ह्या स्थळी तुझी याचना करतात तेव्हा स्वर्गातील तुझ्या वास्तव्यस्थानातून तू त्यांचे ऐक व तुझे प्रेम व ज्ञान यांना अनुसरून उत्तर दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नामामध्ये आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक सलाम. प्रियानो, आज आपण आपल्या मंदिराचा 95वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. आपण प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूचे आभार मानूया की प्रभूने त्याच्या महान देण गेली 95 वर्ष मंदिराला आणि मंडळीला त्या ठिकाणी आबाधित राखलेला आहे. प्रभूच्या वचनामध्ये प्रभूने आपल्याला असं सांगितलेलं आहे की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं असतं ते हंगामी आपले फळ देतं, त्याची पानं कोमजत नाही. आणि हे प्रभूनं पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं झाड जे आजपर्यंत कोमजलेले नाही आणि फळ देत आहे, म्हणून आपण सर्व समर्थ परमेश्वराचे आभार मानूया. आणि आजच्या दिवसासाठी नेमलेले शास्त्रपाठ आपण ऐकूया. प्रथम शास्त्रपाठ जुन्या करारातून दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय 11 ते 16 वचने. दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय 11 ते 16 वचने. प्रथम शास्त्रपाठ जुन्या करारातून दुसरा इतिहास याचा 7वा अध्याय 11 ते 16 वचने. या प्रकारे शलोमोने परमेश्वराचे मंदिर राजमंदिर बांधण्याचे सांगितले आणि परमेश्वराच्या मंदिरात व आपल्या मंदिरात जे काही करायचे त्याने मनात योजले होते ते त्याने उत्तम प्रकारे सिद्ध केले. परमेश्वर शलोमोनास रात्री दर्शन देऊन म्हणाला, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि हे गृह यज्ञगृह व्हावे म्हणून मी आपल्याकरिता निवडले आहे. पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी जर आकाश कपाट बंद केली किंवा जमिनीचा उपस्वस्थ करण्यासाठी तोडधाड पाठवली किंवा आपल्या लोकांमध्ये मरी पाठवली तर माझे नाव ज्यात दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्या क्षमा करेन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. त्या मंदिरी माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे. माझे नेत्र व माझे मनही येथे सतत लागलेले राहतील. हे देवाचे वचन आहे. दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून 1 पेत्र याचा 2रा अध्याय 1 ते 5 वचने. दुसरा शास्त्रपाठ पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय 1 ते 5 वचने. या वास्तव सर्व दुष्टभाव, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे सोडून प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. तर नूतन जन्मलेल्या बालकासारखे तारणासाठी वृद्धी होण्यात आध्यात्मिक निर्या दुधाची इच्छा धरा. मनुष्याने नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा तो जिवंत धोंडा त्याजवळ आल्याने तुम्हीही आध्यात्मिक मंदिर, जिवंत धोंडे, देवाला आवडणारे असे आध्यात्मिक स्वरूपाचे यज्ञ येशू ख्रिस्ताच्या द्वारे अर्पिण्यासाठी
पवित्र याजकगण असे रचले जात आहे. हे प्रभूचे वचन आहे. हे देवाची स्तुती असो. संत मंत्रालय लिहिलेल्या 31व्या अध्यायामध्ये शुभवर्तमान लिहिले असून त्याच्या 12व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. तुझी स्तुती असो. हेच मंदिरात गेला. मंदिराचे क्रय विक्रय करीत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले. सराफाचे चौरंग व गमुद्रे विकणाऱ्यांच्या बैठकी पाहत्या केल्या आणि त्यास म्हटले, माझ्या घरात प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ते दुर्गाची गुहा करीत आहात. मग आदळे व नगरे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्याने बरे केले. तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला होशाना असे मंदिरात गजर करणारे मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले व त्याला म्हणाले की काय म्हणतात ते तू ऐकतोस काय? येशूने त्यास म्हटले, अहो बालके व तान्ही मुले यांच्या मुखातून तू स्तुती पूर्ण केली आहे. हे तुमच्या वाचनात कधी आले नाही काय? हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. सर्वसमर्थ एक देव जो पिता आकाश व पृथ्वी आणि समुद्र सदृश वस्तू यांचा निर्माण करता त्यावर विश्वास ठेवतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जन्मी झाला. देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंचशीलाच्या अधिकाराखाली आम्हासाठी जगाला दोषी दिले, ज्याने दुःख भोगले व ज्याला भोगले, जो 7 तारखेप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या वतीकडे आसीनस्थ झाला आणि जो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत
होणार नाही त्यावर विश्वास ठेवतो आणि पवित्र आत्मा जो प्रभू जीवनदाता पिता व पुत्रापासून जो निघतो आणि पिता व पुत्राचे त्याच्या आराधनाला गौरव होते जो भविष्यवादाद्वारे बोलत असेल त्यावर विश्वास ठेवतो आणि एक पवित्र कॅथोलिक व विषयी विश्वास ठेवतो पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्म आहे असे मी पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन याची प्रतीक्षा करतो आमेन. यावेळेस आपण पद्धतीची प्रार्थना करणार आहोत आणि पद्धतीच्या प्रार्थनेमध्ये आपण आपल्या प्रार्थना विनंत्या सर्व समर्थ परमेश्वराकडे सादर करूया. गेली 95 वर्ष प्रभूनं त्या मंडळीला सांभाळलेलं आहे, त्याची कृपा आणि त्याचा आशीर्वाद पुरवलेला आहे. याबद्दल सर्व समर्थ परमेश्वराचे आपण आभार मानूया. मंडळी संडे स्कूल, महिला मंडळ, पास्टर कमिटी आणि प्रत्येक लहान थोर याच्यासाठी आपण प्रभूकडे विनंती करूया. प्रभूकडे सर्व प्रकारचं संरक्षण आणि आशीर्वाद द्यावा. त्याचप्रमाणे या कोविड पासून देवाने लोकांचा बचाव करावा यासाठी प्रभूकडे आपण विनंती करूया. त्याचप्रमाणे या मंडळीतील जे लोक मागील दिवसांमध्ये प्रभूच्या विसावामध्ये गेलेले आहेत त्यांच्यासाठी आपण प्रभूकडे श्रद्धांजली वाहूया. त्यांच्या कुटुंबासाठी सांत्वनाची प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे या मंडळींनी गेल्या 95 वर्ष जे वेगवेगळ्या प्रकारचे सेवक त्या ठिकाणी सेवा करून निवृत्त झालेले आहेत, प्रभूच्या विसावामध्ये गेलेले आहेत आणि अजून सेवा करत आहेत, त्यांच्यासाठी देखील आपल्या प्रार्थनेमध्ये आपण प्रभूकडे विनंती करूया. प्रभूने त्यांचं जीवन आशीर्वादित करावं, त्यांची सेवा आशीर्वादित करावी यासाठी आपण प्रभूकडे विनंती करूया. आपण आपल्या देशासाठी, देशातील आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आपण आठवण करूया. प्रभूने आपल्या देशाचा कारभार पाहत असताना त्याची कृपा आणि त्याचा आशीर्वाद त्यांना पुरवावा यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आपण प्रभूकडे विनंती करू. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे रक्षण करणारे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्याचप्रमाणे नागरी दलाचे सर्व सेवक आणि सर्व सैनिक यांच्यासाठी देखील आपल्या प्रार्थनेमध्ये आपण आठवण करूया. प्रभूने त्यांना सर्व प्रकारचं संरक्षण द्यावं, प्रभूने त्यांना सर्व प्रकारे त्या बाधेतून मुक्त ठेवावं आणि आमच्या देशाचं संरक्षण करत असताना प्रभूने त्यांना आशीर्वादित करावं यासाठी आपल्या प्रार्थना आपण प्रभूकडे सादर करूया. आपण जागतिक शांततेकरता, सुरक्षित विषय करता आणि लोकांच्या भल्याकरता प्रार्थना प्रभूला सादर करूया. हे सर्व समर्थ ईश्वरा, सर्व मानवांसाठी प्रार्थना, विनंत्या व मध्यस्थी करावी असे तू आम्हाला शिकविले आहे. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू ऐक. तू प्रसन्न होऊन आपल्या सार्वत्रिक एक्लेसियाला सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्मतेच्या आत्म्याने सदैव प्रेरित असावे म्हणून तुला विनवितो. हे जगचालका, जे तुझे पद करीतात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनांशी सहमत असावे आणि ऐक्य विषरूची प्रीतीत राहावे म्हणून स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रिस्ट व ठिकाणी यांना, विशेषतः तुझे सेवक आमचे मॉडरेटर प्रेमचंद, आमचे बिशप प्रकाश, आमचे पालक शंभूवेल यांना तू आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करण्यास व तुझ्या साक्रमेंतांचे अनुष्ठान यथाविधी योग्य चालविण्यास तू अनुग्रह द्यावा म्हणून सत्य स्वरूपा तुझे एकलीसियेचे उभार शुभफळ प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळे कामे करण्यास तू पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून तुझ्या सर्व लोक विशेषतः भक्तगण येथे आहे त्या नम्र अंतःकरणाने योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा
खरेपणाने पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा. जगन्नायका, तू सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या आणि शांततेच्या मार्गाने चालेल आणि त्यांचे राज्य करते. विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी असे मार्गदर्शन कर की तुझ्या लोकांना त्यांनी न्यायाने व शांततेने वागवावे. हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ ह्यापासून बचाव व्हावा आणि भूमीत उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतःकरणाने आम्ही उपभोगावे. या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुःखने अथवा दुसऱ्या कोणत्याही विपत्तीत पीडित असतील त्यांचे तू सांत्वन व सहाय्य करावे. हे मृत्युंजय प्रभू, तुझ्या निष्ठावंत सेवकांसह आम्हाला तुझ्या पुत्राचे दुःख सहनाचे अत्यंत लाभ प्राप्त व्हावे. हे संत भूषणा, तुझ्या संतांच्या चांगल्या कित्यास आम्ही अनुसरावे व त्यांच्यासह तुझ्या स्वर्गीय राज्यात सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हाला द्यावा. तुला मिळवितो असे आहे. आपण प्रार्थना करू. हे बाबा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही व तुझ्या सर्व सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या स्नानात सहभागीपणाचं जीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ व कैवारी त्याचे गौरव प्रतापी पुनरागमन होईल तेव्हा त्याला आनंदाने पाहावे. देवाची स्तुती असो. आज या सकाळच्या वेळेस आपण होली रिडीमर चर्च दादर यांचा 95वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत आणि आपण देवाच्या वचनामधून वाचत असताना आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ बापा, सर्व वस्तूच्या निर्माण करत्या, सर्व मनुष्याचे न्यायाधीशा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. विशेष करून आजचा हा सुदिन तू आमच्या जीवनाला लाभू दिलास. सर्व प्रकारची आमची काळजी वाहिलीस. गेले 6 महिने तू आम्हाबरोबर राहिलास. तुझा आशीर्वाद आणि तुझं सर्व प्रकारचं मार्गदर्शन तू आम्हाला लाभू दिलंस. आणि हा 95वा वाढदिवस साजरा करीत असताना तू आम्हा प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित कर आणि आम्हा प्रत्येकाला या सर्व प्रकारच्या महामारीपासून वाचविल्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजची ही भक्ती तू आम्हासाठी आशीर्वादित कर. या भक्तीचा तू मालक आणि चालक हो. ही भक्ती आम्ही तुझ्या हाती सोपवितो की तू आपल्या परीने आशीर्वादित कर आणि आम्हा प्रत्येकाला मार्गदर्शन कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. दुसरा इतिहास
याचा 7वा अध्याय आणि त्याची 11 ते 16 ही वचनं. याच्यामध्ये 14व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणत आहे, तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाची क्षमा करेन आणि त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. म्हटलेलं आहे, तर माझे नाम ज्यास दिले आहे, येशू ख्रिस्त देवाने म्हणत आहे की ही माझी लोक आहेत, यांना मी निवडलेलं आहे, यांना माझं नाम देण्यात आलेलं आहे. आणि देवाचं वचन म्हणतं की ह्या माझ्या लोकांनी जर दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर त्यांनी केलेली विनंती मी स्वर्गातून मान्य करणार आहे. हे फार मोठं आव्हान देवाने आम्हाला केलेलं आहे की माझ्या लोकांनी दीन होऊन प्रार्थना करणं आणि आपल्या सर्व प्रकारच्या जगिक गोष्टीपासून परावृत्त होऊन त्यांनी जर माझ्याबद्दल विचार केला, तर मी त्यांची विनंती ही स्वर्गातून मान्य करणार आहे. परमेश्वर हा कनवाळू, कृपाळू, मंदक्रोध आहे, दयामय आहे आणि त्याला आपला जिव्हाळा आहे. आणि जर आपण त्याच्या वचनाप्रमाणे केलं नाही, जर आपण त्याला राग आणण्यास भाग पाडलं, तर देव आम्हाला क्षमा देखील करणार नाही. आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या 19 आणि 20व्या वचनामध्ये, तो म्हणत आहे, पण जर तुम्ही बळकून जे नियम व आज्ञा मी तुम्हास विहित केल्या आहेत त्या न पाळाल आणि जाऊन अन्य देवाची उपासना, त्याचे भजन पूजन कराल, तर तो देश मी इस्रायल लोकांस दिला आहे त्यातून त्यांचे निर्मूलन करीन आणि हे जे मंदिर मी आपल्या नामाप्रित्यर्थ पवित्र केले आहे ते माझ्या नजरेआड करीन आणि इतर सर्व राष्ट्रात दृष्टांतांचा व निंदेचा विषय करेन. जर आपण देवाच्या वचनापासून बहकलो आणि अन्य देवाच्या मागे लागलो, याचा अर्थ असा नाही की आम्ही भजन पूजन करीत आहोत किंवा आम्ही अन्य देवाच्या मागे लागलेलो आहोत, तर आम्ही जगिक गोष्टींना जर आमच्या जीवनामध्ये देवापेक्षा जास्त महत्व दिलं, म्हणजेच आम्ही दुसऱ्या देवाचं भजन पूजन करीत आहे. तर मग अशा या आपल्या वागणुकीमुळे देवाला त्रास सहन करावा लागत आहे. जर मित्रांनो आपण देवावरती विश्वास ठेवला आणि त्याला आपल्या जीवनाचा भाग बनवला, तर देव आम्हाला अधिक अधिक सहाय्य करण्यास आणि आम्हाला आमचं जीवन आशीर्वादित करण्यास तो मदत करणार आहे. एक लहानशी गोष्ट सांगतो तुम्हाला की विल्यम कोलगेट हा इंग्लंडमध्ये होता आणि इंग्लंडमध्ये राहत असताना त्याचं जीवनमान, त्याला जी मिळकत मिळत होती ती काही बरोबर नव्हती किंवा त्याच्यामध्ये त्यांचं भागत नव्हतं. तर तो बोलला की आपण US मध्ये जाऊ आणि तिथं काहीतरी कामधंदा करू. आणि मग ते US मध्ये आले आणि मग तिथे सुद्धा कामाची तडजोड करत असताना विल्यम म्हणाला की मी न्यूयॉर्कला जाऊन काहीतरी काम पाहतो आणि आणखी काही पैसा मिळेल का म्हणून तो त्याच्या मिळविण्यासाठी म्हणून तो बाहेर चालला होता. त्याची आई ही ख्रिश्चन होती, मग ती फार धार्मिक होती आणि हा विल्यम बाहेर न्यूयॉर्कला जात असताना त्याच्या आईने त्याला एक देवाचं वचन सांगितलेलं आहे आणि मलाकी याचा 3रा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. येथे असं म्हटलेलं आहे, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुम्हा करता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा.
देवाला आपल्यापासून 2 गोष्टी पाहिजे आहेत. एक, त्याचा दशमांश त्याच्या मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे आणि तो तुम्हाला, आणि जर ज्यावेळेस आम्ही दशमांश देतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देणार आहे. आणि यामध्ये असं म्हटलेलं आहे की या विल्यमच्या आईने त्याला सक्त ताकीद दिली होती, ज्या वेळेस तुला मिळकत, तुझा पगार येईल त्या वेळेस देवाचा भाग, देवाचं जे देणं आहे ते आपण देवाला दिलं पाहिजे. त्याच्यावरच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही तर मला ठकविले आहे. कशामध्ये आम्ही ठकविलेलं आहे? तर दशांश आणि अर्पणे या संबंधाने. आणि आज ही आपल्याला फार गरजेची गोष्ट आहे की देवाचं देणं आम्ही देवाला देत नाही. आणि त्यामुळे आज देवाच्या भांडारामध्ये आम्हाला काही मिळत नाही. आज देखील आम्ही आमचा दशमांश, आमची अर्पणं ही देवाला सादर करीत नाही. परंतु या विल्यम कोलगेटने तो म्हणाला की मी जरूर जाऊन तुझी गोष्ट लक्षात ठेवी. आणि मग तो न्यूयॉर्कला जात असताना एका बोटीने चालला होता आणि त्या बोटीचा ड्रायव्हर हा देखील ख्रिश्चन होता. त्या दोघांनी मिळून प्रार्थना केली आणि नंतर त्या कॅप्टनने, बोटीच्या कॅप्टनने विल्यम कोलगेटला सांगितलं की यू मेक अ फेथफुलनेस अँड पार्टनरशिप विथ गॉड. देवाबरोबर विश्वासू राहा आणि त्याला आपल्या जीवनाचा सहभागी करून घे, तर देव तुला आशीर्वाद देणार आहे. यू गिव्ह युअर हार्ट टू क्राइस्ट. तू आपलं हृदय किंवा आपलं अंतःकरण हे देवाला अर्पण कर. आणि नंतर त्याने त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याला एक वचन दिलं, उत्पत्ती याचा 28वा अध्याय आणि त्याचं 22वं वचन. याकोबाने देवाला प्रार्थना केली होती आणि त्याला त्याच्यावरती विश्वास ठेवून तो काय करणार आहे याच्याबद्दल सांगितलेलं होतं. आणि या 22व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल, आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करेन. तू जे काही मला देशील, जे काही माझी मिळकत आहे त्याचा दशमांश मी तुला अर्पण करेन. खरोखरच ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि विल्यम कोलगेटने देखील तेच केलेलं आहे. त्याला ज्यावेळेस काम मिळालं, ज्यावेळेस त्याला पगार मिळाला, त्याने त्याचा दशमांश देवाला अर्पण केलेला आहे. आणि अशा रीतीने त्याने देवावरती विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनाचं भागीदार बनवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे तो देवाच्या वचनामध्ये वाढ गेला, त्याचं जीवन सुधारू लागलं आणि त्याला पुष्कळचा पगारामध्ये त्याची वाढ होत गेली. आणि त्याने केवळ 10% नाही, 20%, 30% आणि आणखीन तो देवाला देऊ लागला. आणि जेवढं तो देवाला अधिक देत होता तेवढी त्याची वृद्धी होत होती. आणि एक दिवस त्याच्या जीवनामध्ये असा आला की त्याने त्याच पैशाने शाळा सुरू केल्या, युनिव्हर्सिटी चालू केल्या, चर्चेस बांधले, त्याच्यामधनं मिशनरी तयार केले आणि ते सर्व मिशनरी तो जगभर पाठवू लागला. आपण जे कोलगेट पाहतो आज बाजारामध्ये किंवा कुठल्याही तुम्ही देशात जा, विल्यम कोलगेट ही कोलगेट ही त्या माणसाचं प्रॉडक्ट आहे. परमेश्वराने त्याला एवढं दिलेलं आहे की आज त्याचं नाव संपूर्ण जगामध्ये नांदत आहे. प्रियांनो, आजचा दुसरा शास्त्र पाठ आहे पेत्राचे पहिले पत्र आणि त्याचा 2रा अध्याय आणि त्याचं 9वं आणि 10वं वचन. यात देखील तो असं म्हणत आहे, पण तुम्ही तर निवडलेला राजवंश, राजकीय याचगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात आचरण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.
जे तुम्ही पूर्वी लोक नव्हता ते तर आता देवाचे लोक आहात. तुम्हाला दया मिळालेली नव्हती, आता तर दया मिळालेली आहे. परमेश्वर आपल्याला म्हणत आहे की तुम्ही निवडलेला वंश, राजकीय याजगण आणि पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक आहेत. आज आपलं केवढं मोठं देवाने आशीर्वाद दिलेला आहे की देव आपल्याला त्याची स्वतःची लोक असं म्हटलेलं आहे. तो आमचा स्वर्गीय पिता आहे आणि आमच्या स्वर्गीय पित्याला आमच्याकडून काय पाहिजे आहे की जे आम्ही देवाला देतो, जे आम्ही त्याच्या मंदिरामध्ये दान देत आहे, त्याचा उपयोग हा लोकांच्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादांसाठी आणि त्याच्या कार्यासाठी उपयोगात आणावा, हीच त्याची इच्छा आहे. आणि जर आम्ही हे करीत नसू तर मग देव आम्हाला आशीर्वाद देणार नाही आणि आमच्या जीवनाचा काही अर्थ साधणार नाही. त्याचप्रमाणे आजचे जे गॉस्पल लेसन आहे, शुभवर्तमान आहे, मग त्याचं शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि त्याचं 13वं वचन, मंदिराचं शुद्धीकरण. ज्यावेळेस येशू ख्रिस्त मंदिरामध्ये जातो त्यावेळेस तिथं संपूर्ण गोंधळ बघतो आणि मग त्याने म्हटलेलं आहे की त्याने सर्वांना बाहेर घालवून दिलं, सर्वांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठका पालत्या केल्या आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणाला आहे की माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करीत आहे. आम्ही देखील आमच्या या मंदिरामध्ये आज 95 वर्ष देवाची उपासना करत आहोत, देवाची सेवा करीत आहोत. आणि या नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण करीत असताना आपण प्रत्येकाने स्वतःचा विचार करूया आणि आपल्या प्रत्येकाला विचारूया की देवाने आम्हाला हे जे काही दिलेलं आहे. आज तुम्ही पाहता की जगामध्ये काय परिस्थिती आहे. सगळीकडं टेन्शन सुरू आहे, सगळीकडं लढाया चालू आहेत आणि या महामारीमधून देवाने आम्हाला अजूनपर्यंत सुखी समृद्धी आणि सर्व प्रकारच्या आशीर्वादाने त्याने आमचं जीवन भरलेलं आहे. आज आम्ही देवाला काय देत आहोत? आज आम्ही देवासाठी काय करत आहोत? आपण खरोखरच देवाच्या मंदिराला आज लुटारूंची गुहा बनवत आहोत का? याचा विचार आपण केला पाहिजे. का आम्ही देवाला काहीतरी देत आहोत? देवाने आमच्यावरती जेवढे उपकार केलेले आहेत ते कमी आहे आणि त्याचा उतराई होण्यासाठी आज आपण खरोखर परमेश्वराला प्रार्थना करूया की देवाने आमचा सांभाळ केला, आम्हाला राखलं, आमच्यावरती सर्व प्रकारचे उपकार केलेले आहे आणि ह्या नवीन वर्षामध्ये देखील आम्हाला जेवढं काही परमेश्वराला देता येईल तेवढं आपण आपल्या परीने देऊया की त्याचा उपयोग गोर, गरीब, अनाथ, विधवा या सगळ्यांसाठी व्हावा. सगळ्यांना देवाने जे जीवन आम्हाला दिलं ते जीवन त्यांना देखील मिळावं आणि खरोखर आम्हा प्रत्येकाच्या जीवनाद्वारे त्याच्या नावाची स्तुती, त्याच्या नावाचं गौरव व्हावं म्हणून आपण प्रार्थना करूया. पण ह्याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस परमेश्वराची लोक आहेत, स्तोत्रसंहिता 95 यामध्ये देखील म्हटलेलं आहे, परमेश्वराने म्हटलेलं आहे, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुर्णातील प्रजा आहो, त्याच्या हातचा कळप आहो. आज त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. परमेश्वर आपल्याला म्हणत आहे, जर आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. परमेश्वर असं दुःखाने का म्हणत आहे? कारण त्याच्या लोकांनी त्याचा स्वीकार केला नव्हता. 40 वर्ष ते अरण्यामध्ये राहिले. देवाने त्यांची काळजी घेतलेली आहे, त्यांना खावयास, त्यांना प्यावयास, त्यांच्या सर्व काही गरजा पुरवल्या होत्या, परंतु ते देवाबद्दल कुरकुर करत होते. आणि नंतर 6व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणत आहे, या हो या, परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. नमन करणे किंवा दयाळू असणे किंवा प्रीतीने
आपण जर त्याला जे काही मागू तो ते आपल्याला देण्यास तयार आहे. खरोखरच आज आपल्यावरती देवाने जेवढे उपकार केलेले आहेत आणि विशेष करून या महामारीपासून त्याने आम्हाला सोडवलेलं आहे, आमचं जीवन त्याने तृप्त केलेलं आहे आणि आम्हाला सर्व प्रकारची शक्ती सामर्थ्य दिलेलं आहे. केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला त्याने कोविड पासून या महामारीपासून दूर ठेवलेलं आहे आणि त्याने आम्हाला ही संधी दिलेली आहे का हा 95वा वाढदिवस आम्ही त्याच्या मंदिराचा अति उत्साहाने आणि आनंदाने साजरा करावा. खरोखरच देवाची आपल्या प्रत्येकावर दया आहे. आणि देवाचं मंदिर कुठलं आहे? या 4 भिंती किंवा हे जे दगड विटाने बांधलेलं ते त्याचं जिवंत मंदिर हे आपण स्वतः आहोत. वी आर द बॉडी ऑफ क्राइस्ट. आणि आपण जर आपला विचार केला, खरोखरच मी ह्या मंदिराचा जगी गोष्टीने वापर करीत आहे का देवासाठी त्याचा उपयोग करीत आहे? जर आम्ही अजूनही चुकत असू तर आपण त्याच्याकडं दीन आणि नम्र भावाने जाऊन त्याची प्रार्थना करूया. आणि तो म्हणत आहे, तुम्ही जर त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. आज जर आपण त्याची वाणी ऐकली आणि त्याच्या इच्छेप्रमाणे केलं, तो म्हणत आहे की तुम्ही लीन हो नम्रतेने आपल्या गोष्टींची किंवा तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही माझ्याकडे मागाल तर माझे कान आणि माझे डोळे तुमच्या प्रार्थनेकडे लागतील. आणि खरोखरच आपण देवाची प्रार्थना करूया की त्याने आम्हाला हे जे काही आमच्यावरती उपकार केलेले आहेत त्याचा आम्ही कसं काय उतराई हो. आणि मला आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की देवाने आम्हाला गेले 6 महिने आमचा सांभाळ केला. या वर्षी देखील आपण मोठ्या सढळ हाताने या त्याच्या मंदिराला देणगी देऊया. आणि जो ख्रिसमस येणार आहे त्या ख्रिसमसच्या वतीने आपण जर आपल्यामधून थोडं थोडं इतरांना जरी दिलं तर तो आनंद आम्हाला आयुष्यभर आमच्या जीवनामध्ये राहणार आहे. आणि माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही गेल्या वर्षी डायसिसला मदत केली त्याचप्रमाणे याही वर्षी जर तुम्ही डायसिसला मदत कराल तर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे त्याचे सेवक आहेत, जे त्याचे जे मिशनरी आहेत, जे सुपरॲन्युएटेड बिशप आहेत, या सर्वांपर्यंत आपण जाऊन हा ख्रिस्त जयंतीचा सण आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचणार आहोत. आणि माझी खात्री आहे की आपण सर्वजण मिळून या उत्साहामध्ये भाग घेऊया आणि देवाची स्तुती आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये हो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ बापा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. विशेष करून आजचा हा सुदिन तो आमच्या जीवनाला लागू दिलास त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. येणाऱ्या समयामध्ये तो आमच्या बरोबर राहा. आमच्याकडे जे काही वेगवेगळे दिवस आहेत आणि ज्या मागण्या आमच्या आहेत खरोखर त्या पूर्ण करण्यास तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर. आणि हे मंदिर हे तुझं मंदिर आहे आणि तू आमच्या जीवनामध्ये यावा अशा रीतीने आम्हा प्रत्येकाची जडणघडण कर. आमचं हे जीवन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या जीवनाचा वरती तू आपला आशीर्वाद पाठव. इलाशी प्रार्थना तुझ्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तो राहील. आमेन. आपण आपल्या आत्मने आदराने वसंत गायन कविता सादर करूया. तुमचा उजेड लोकांपुढे पडो यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. मला प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्तितो त्याचा होईल. परमेश्वराच्या नावाची थोरवी गात अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या. जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे. तो युगानुयुग राज्य करेल. या मंदिराचे शेवटचे वैभव
पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी या स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. यावेळेस आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूया आणि दान अर्पण करत असताना गीत क्रमांक 470 ख्रिस्तार्पण वस्तू हे गीत म्हणून आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूया. आपण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्मात्या पवित्र तू तुझी आराधना करतात. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्याच हातून प्राप्त झालेले तुला देत आहोत. ती धर्मदाने व अर्पणे जी तुझ्या पवित्र धर्मशास्त्र सादर करीत आहोत त्यासहित आम्ही आपल्याला आहोत. तुझ्या सेवेकरता तूच प्रधान ईश्वराला सादर करतो. त्याचा तू स्वीकार कर असं तुला नम्रपणे देतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे आमेन. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, दयासागर बाबा, आमच्यावर व सर्व मानवांवर विशेष करून ज्यांच्याकरता आम्ही तुझी स्तुती करत आहोत त्या सर्वांना तुझी कृपा तू दिलेली आहे त्याबद्दल तुझे उपकार म्हणून तुझी स्तुती करतो. त्याबद्दल आम्ही तुझे अयोग्यता नम्रतेने मनापासून तुझी उपकारस्तुती करतो. आमची उत्पत्ती, संरक्षण व आमच्या आयुष्यातले सर्व सुख याबद्दल पण विशेष करून ज्या तुझ्या प्रीतीमुळे आमचा प्रभू येशू ख्रिस्त याकडून तू जगाचा उद्धार केला आहेस त्या तुझ्या प्रीतीबद्दल, अनुग्रहाच्या साधनाबद्दल आणि गौरवाच्या आशेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या कृपादानांविषयी अशी बुद्धी दे अशी विनंती करतो. आम्ही मनापासून तुझे आभार मानत असावे आणि आम्ही केवळ मुखाने नव्हे तर आपल्या आचरणानेही तुझी स्तुती प्रकट करावी, म्हणजे तुझ्या सेवेस आम्ही आम्हास अर्पू आयुष्यभर तुझ्या समक्ष पवित्रतेने व धार्मिकतेने चालावे असे आम्ही तुला विनवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याला पुत्र सर्वसन्मान व गौरव युगायुग असो. आमेन. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती, माणसावर त्याचा प्रसाद हो. आम्ही तुला सर्वितो, आम्ही तुझा धन्यवाद करतो, आम्ही तुला बसतो
आम्ही तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. हे प्रभू देवा, स्वर्गातील राजा, सर्वसमर्थ देव बाबा, हे प्रभू एकुलता पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू देवा, देवाच्या पुत्रा, पित्याच्या पुत्रा, जगाचे पाप हरण करणाऱ्या आम्हावर दया कर. हे जगाचे पाप हरण करणाऱ्या आम्हावर दया कर. हे जगाचे पाप हरण करणाऱ्या आमची प्रार्थना स्वीकारून घे. हे देव विद्याच्या उद्योगासन साधणाऱ्या आम्हावर दया कर. कारण तूच मात्र पवित्र आहेस, तूच मात्र प्रभू आहेस, तूच मात्र हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासाठी देव विद्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण प्रार्थना करू. हे प्रभू, काही गोष्टी त्यांचे मन गुंतू नये, तर स्वर्गीय गोष्टीवर त्यांचे चित्त जळावे व या आयुष्यातून जात असतात आणि क्षणभंगूर गोष्टी सोडाव्यात आणि अक्षय त्या गोष्टी धरून राहावे असे तू कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे जो तू स्वपवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच देव जिवंत असून निरंतर राज्य करतो. आमेन. आपण प्रभूची प्रार्थना सर्वजण मिळून म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या प्रधानाची क्षमा करतो तशीच तू आमच्या प्रधानाची क्षमा कर, आणि आम्हाला परीक्षेत पाडू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरण मने देवाच्या त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभूच्या ज्ञानात प्रीतीत राखो. सर्वसमर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हाला असो आणि सदा सर्वदा तुम्हाला सह गावो. आमेन. तेव्हा शेवटचं गीत गाऊया. गीत क्रमांक 540.
शांतीने जा, प्रभूवर प्रेम करा, प्रभूची सेवा करा, प्रभूच्या नावाने. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नामामध्ये आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक सलाम. प्रियांनो, आज आपण आपल्या मंदिराचा आणि मंडळीचा 95वा वर्धापन दिन साजरा करत आहोत आणि प्रभूनं ही कृपा आणि हा आशीर्वाद आपल्या सर्वांना पुरवला याबद्दल आपण प्रभूचे आभार मानूया. प्रभूने ही मंडळी आणि हे मंदिर आपल्याला दिलं याबद्दल आपण सर्वसमर्थ परमेश्वराचे आभार मानूया. कोविडमुळे आपण सर्वजण एकत्र येऊ शकलो नाही, त्याबद्दल थोडंसं वाईट वाटतं, पण आपण प्रभूला धन्यवाद देऊ की ह्याही स्थितीमध्ये प्रभूनं आपल्याला सांभाळलेलं आहे आणि आजच्या दिवसाला ह्या दृक माध्यमाच्या साधनानं आपल्या सर्वांना एकत्र येण्याची ही संधी दिलेली आहे. पुन्हा एक वार होली रिडीमर चर्च पॅरिस प्रिस्ट या नात्यानं, सर्व कमिटी यांच्या नात्यानं आणि सर्व कॉंग्रिगेशन यांच्या नात्यानं आपल्या सर्वांना ह्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.